असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे देवा, हे प्रभू, तुला द्यायचे ना हेच दान दे, माझ्या जीवनामध्ये तुझा विसर कधीही पडू नये. महाराज, जर मी तुम्हाला माझा विसर नाही पडू दिला तर तुम्ही काय करणार? महाराज म्हणले, गुण गाईना आवडी, मी तुझ्या आवडीनं गुणगान गाणार, हीच माझी सर्व जोडी आहे. पुन्हा पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, महाराज काहीतरी धन संपदा प्रपंचासाठी लागणारं काहीतरी धन मागा. महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी 36 किलो सुवर्ण मला पाठवलं, नजराना पाठवला. त्यावेळेला मी त्यांना सुद्धा सांगितलं, आम्ही सुखी यांना होणार नाहीत, मग आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. मला वाटते माझ्या राजाची जयंती अगदी काही दिवसावर आहे. आज आपण हे कीर्तन करतोय ना, खऱ्या अर्थाने हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर उपकार आहेत. म्हणून मी नेहमी सांगत असतो, हो आज्ञा होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे, तोरण गडाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप माझा शिवला जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवला जन्मला. म्हणून या जगाच्या पाठीवर एक राजे असे आहेत, सगळं जग त्यांना महाराज म्हणतं, आणि एक महाराज असे आहेत, सगळं जग त्यांना राजे म्हणतं. एक राजे असे आहेत, त्यांना सगळं जग महाराज म्हणतं. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण काय म्हणतो? महाराज. खऱ्या अर्थानं ते कोण आहेत? राजे आहेत, पण त्यांना आपण महाराज म्हणतो. आणि ऐका, विश्व माऊली श्री ज्ञानोबाराय महाराज आहेत, पण आपण काय म्हणतो? ज्ञानियांचे राजे. म्हणून या जगाच्या पाठीवर जाणता राजा एकच झाला, एकच, की ज्याचं नाव गडकिल्ल्याच्या दगडावर तर आहेच, पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कोरलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, अरे या सृष्टीवर असं गाव नाही, या जगात असं गाव नाही जिथं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर.